प्रत्येक कॉम्पिटिशन ही जिंकलीच पाहिजे का? आणि प्रत्येक गोष्टीसाठी आपण अपेक्षाच ठेवल्या पाहिजेत का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मनामध्ये जेव्हा घोळत असतात तेव्हा त्याचे उत्तरच सापडत नाही. प्रश्नांचीच उत्तरं मिळत नाही. मुलांनासुद्धा ही प्रश्न जेव्हा पडलेले असतात आणि मुलं जेव्हा आपल्या मोठ्यांकडनं उत्तरं मागत असतात ना, तेव्हा त्यांना कितीही समजदारीने उत्तरं द्या, परंतु बाहेरच्या जगामध्ये चालत असलेली कॉम्पिटिशन आणि आजकालचं झालेलं स्पर्धात्मक युग, त्यावेळेस खरंच असं वाटतं की स्पर्धा खरंच केल्या पाहिजे का? आणि त्याच्यातनं जो रिझल्ट येतो त्याचा मुलांवर होणारा परिणाम किंवा आपल्या स्वतःवर होणारा परिणाम एवढा वाईट असू शकतो हे आपण विचारच करू शकत नाही. मला काय म्हणायचं आहे हे मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमधनं थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. मी राखी पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे राखी पाटील K4B, याच्यामध्ये तुमचं स्वागत करीत आहे. ज्यावेळेस मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणत असते ना, मला तरी वाटतं ज्यावेळेस मी श्री स्वामी समर्थ म्हणते त्यावेळेस एखादी जी चांगले कट्टर सेवेकरी असतात त्यांच्या तोंडून खरंच स्वामी समर्थ हा नामजप निघत असतो. कारण एके दिवशी माझ्या काकांच्या मुलीचा मला फोन आला आणि ती म्हटली, राखी तू स्वामी समर्थ म्हणते, श्री स्वामी समर्थ, त्यावेळेस मी सुद्धा तुला इकडनं रिप्लाय देते की श्री स्वामी समर्थ असं म्हणून. त्या दिवशी मला एवढं छान वाटलं ना ऐकून की चला दिवसभरामधनं जर कामाच्या गडबडीमध्ये जर नामजप झालं नाही तर ह्या निमित्ताने तरी श्री स्वामी समर्थ एकदा एक नामजप होतो. आणि नामजपामध्ये एवढी मोठी ताकद आहे ना, तुम्हाला मी एकदा एक स्टोरी सांगेल नामजपाची ताकद केवढी मोठी आहे असं म्हणून. तर आज तो विषय नाही माझा, आज मला थोड्या वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारचा दिवस तर इतर दिवसांपेक्षा आपला एक वेगळाच असतो. कारण की गुरुवारी असतो महाराजांचा अभिषेक वगैरे. अभिषेक तसा खूप मोठा नसतो, साध्या पद्धतीने साध्या पाण्याचाच अभिषेक असतो, परंतु तो सुद्धा तेवढाच म्हणजे केला पाहिजे, अभिषेक हा झाला पाहिजे. त्याच्यामुळे मग गुरुवार असल्यामुळे मला अभिषेक करायचा होता, म्हणून त्याच्यामुळे 12च्या आत असो किंवा लवकर 11च्या आत असो लवकर पटापट घरातलं आवरून घर स्वच्छ करून जेवढी आपली देवघराची जर काय जागा असते ना तेवढी जरी स्वच्छ केली तरी भरपूर असते. त्याच्यामुळे मग देवघराची जागा वगैरे स्वच्छ केली. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय महाराज की जय. श्री परमपूज्य मोरे दादा की जय. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. परमपूज्य गुरु माऊली की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. चामुंडा माता की जय. मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हटले की कॉम्पिटिशन करणं तेवढंच महत्त्वाचं आहे का? कारण आता काय झालं आहे माहिती आहे का, स्कूलमध्ये असो, मार्केटमध्ये असो, कुठेही बाहेर असो, कुठल्याही बिझनेसमध्ये असो, कुठल्याही गोष्टीमध्ये असो, एवढी कॉम्पिटिशन झाली ना, या कॉम्पिटिशनमुळे लहानांपासून मोठ्यांमध्ये एवढं फ्रस्ट्रेशन येतं ना, तर त्यावेळेससुद्धा असं वाटत असतं की बाबा आपल्या टायमाला एवढं चांगलं होतं, आपला वेळ एवढा चांगला होता. तर आत्ताच्या मुलांसाठी फ्युचर कसं असेल, आत्ताच्या जी मुलं आहेत आपली मुलं, यांचं फ्युचर ब्राईट आहे की नाही आहे? कारण कॉम्पिटिशन एवढी वाढली आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये जर ते सक्सेस नाही झाले तर एवढं येणारं फ्रस्ट्रेशन किंवा कसं असतं, जर कॉम्पिटिशन असली तर तिथं कितीही आपण चांगलं देण्याचा प्रयत्न केला, कितीही आपण 100% देण्याचा प्रयत्न केला, परंतु रिझल्ट लावणारा कसा आहे, रिझल्ट देणारा कसा आहे याच्यावरसुद्धा डिपेंड असतं. आपण हाताने लिहिलेले जे पेपर वगैरे असतात त्याचा रिझल्ट लागणं वेगळा, परंतु ओरली आपण काहीतरी बोलून आलो आहे, ओरली आपण काहीतरी देऊन आलेलो आहे, आपल्याकडून आपण काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न केला, परंतु समोरचा रिझल्ट देणारा कसा आहे त्याच्यावर पण डिपेंड असतं. आरती श्री गणपती ओंकारा औटमाकारा. जय जय सद्गुरु स्वामी समर्था. आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती रे आरे. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. उकलुनी मनीचे हित बुज सारे वदकवना दाऊ पाहू. करी मज ऐसा निर्भय निश्चल समसकला पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. की जय.
श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय महाराज की जय. आता नविकाचं रोजचं काय झालं आहे, स्कूलमधनं आल्या आल्या पहिले अभ्यासाला बसायचं. मग पहिले जेवणही नाही करायचं, काहीच नाही करायचं. पहिले अजिबात नाही, काहीच नाही. पहिले ड्रेस चेंज करायचा, लगेच अभ्यासाला बसायचं. आणि तू पहिले माझा अभ्यास घे मम्मा, तू माझा अभ्यास घेशील तरच मी बसेल आणि तरच माझं छान होईल. असं तिचं रोज तिचं हेच म्हणणं आहे की पहिले माझा अभ्यास घे. कारण मी हे का सांगते, कारण मुलांनासुद्धा स्कूलमध्ये टीचर जेव्हा हुशार मुलं असतात, हुशार मुलांकडे बघून टीचर जेव्हा कंपॅरिझन करत असतात, परत घरी आईवडील मुलांचं एकमेकांसोबत कंपॅरिझन करत असतात. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं ना की मुलांमध्ये खूप जास्त डिप्रेशन आणि फ्रस्ट्रेशन येऊन जातं, त्यांच्यावर स्ट्रेस येऊन जातो. कारण मार्केटमध्ये कॉम्पिटिशनच एवढी सुरू आहे ना, प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं माझं मुलगा पुढे राहावं, परंतु त्याचा रिझल्ट आपल्याला येतो कसा आहे, आपल्या मुलावर कसा रिझल्ट येतो. कारण की बघा, जर आपल्या मुलाने जर 2 दिवसामध्ये जर कधी फॉर एक्झाम्पल 2 दिवसामध्ये त्याने स्पीच तयार केलं आहे आणि त्याने खूप चांगलं स्पीच दिलं, परंतु त्याचा नंबर आला नाही किंवा त्याचं काही आला नाही, तर त्याच्यामध्ये आपण फ्रस्ट्रेट होता कामा नाही. किंवा मग प्रत्येक व्यक्तीला आजकाल काय झालं आहे ना, प्रत्येक व्यक्तीला आजकाल सर्टिफिकेट पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला आजकाल मेडल पाहिजे, बक्षीस पाहिजे. पण बक्षीस किंवा मेडल हे मिळायलाच पाहिजे हे इम्पॉर्टंट नसतं. आपल्या मुलाने केल्यानंतर किती दिलेलं आहे, किती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, हा सुद्धा आईवडिलांनी विचार केला पाहिजे. आता मलासुद्धा कधी कधी प्रश्न पडतो, सांगू का, मलासुद्धा कधी कधी हा प्रश्न पडतो की माझ्या ज्या मुली आहेत, तर त्या माझ्या मुली पुढे गेल्यानंतर त्यांचं फ्युचर कसं असेल. कारण आपण आता ह्या जागेवर आहोत, ह्या जागेवरच सगळेजण असतील असं नाही. प्रत्येक मार्केटमध्ये कॉम्पिटिशन सुरू असल्यामुळे प्रत्येक ज्याच्या त्याच्या लेवलला खूप हाय थिंकिंग करत आहेत. तर त्यावेळेस नेक्स्ट इयर, नेक्स्ट काही फ्युचरमध्ये जाऊन मुली कुठल्या लेवलला असतील हा सुद्धा मला विचार येत असतो. कारण बाहेरचे जेव्हा कॉम्पिटिशन बघून येतो किंवा बाहेरच्या जेव्हा गोष्टी बघून येतो ना, त्यावेळेस एवढे प्रश्न पडलेले असतात. आता बघा, नविकाची गोष्ट सांगते मी, त्रिशाची गोष्ट सांगते. जेव्हा त्या स्कूलमधनं येतात ना आणि काही गोष्टी जेव्हा स्कूलच्या सांगतात किंवा स्कूलमध्ये घडलेल्या गोष्टी सांगतात ना, तेव्हा एवढे विचार पडतात की आपण जे करतोय ते योग्य आहे की नाही, आपण जे सांगतोय ते योग्य आहे की नाही. की बाबांनो, एक्सपेक्टेशन ठेवू नका, अपेक्षा ठेवू नका. तुम्ही फक्त तुमच्या परीने चांगलं देण्याचा प्रयत्न करा. आता नविका आहे, नविका स्कूलमधनं आल्या आल्या मला एवढी त्रास देते, मम्मा मला होमवर्क दिला आहे किंवा मला हे लिहायचं आहे, मला हे कंप्लीट करायचं आहे. कारण का, कारण ती कोणाचं तरी दुसऱ्याचं बघून आलेली असते की मॅडमांनी तिला गुड दिलं, व्हेरी गुड दिलं. आता नविकाला कंटिन्यू रोज स्टार मिळतात, कंटिन्यू रोज टॅटू मिळतात, त्याच्यावर डॉल, बटरफ्लाय काहीतरी बुकवर मिळतं तिला कंटिन्यू. तर त्याच्यामुळे तिला अजून जास्तच खूप अपेक्षा वाढलेल्या असतात की टीचरने अजून दुसऱ्या दिवशी काहीतरी चांगलं द्यायला पाहिजे, अजून दुसऱ्या दिवशी चांगलं द्यायला पाहिजे. आणि आपण पण मुलांना म्हणतो की अजून कर, अजून कर, अजून कर. पण आपल्याला कळत नाही की त्याच्यामधनं त्यांना किती स्ट्रेस येतो आहे किंवा आपल्याला स्वतःला किती स्ट्रेस येतो आहे. आता नविका इथं स्कूलमधनं आली, आता 12:30-1 झाला आहे, तरी ती मला म्हणते माझा अभ्यास घे, माझा अभ्यास घे. मी म्हणते मला भूक लागली नविका, मी सकाळचा ब्रेकफास्ट केला नाही, मला जेवण करू दे. तरी ती मला उठू देत नाही एका जागेवर. म्हणजे मला अक्षरशः मायग्रेनचा ट्रिगर पॉईंट झालेला आहे की मला भूक लागली, ॲसिडिटी वाढली, मला जेवण करायचं आहे, तरी ती मला उठू देत नाही एका जागेवर. नव्हतं याचे परिणाम हे मुलांवर प्रत्यक्षात नाही, अप्रत्यक्षपणे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली होत असतात मुलांवर. आणि त्यांचा ते स्वतः त्रास करून घेतात की नाही, मॅम मला अजून चांगलं म्हणेल किंवा मॅमने XYZ विद्यार्थ्याला चांगलं म्हटलं, स्टुडंटला मलाही चांगलं म्हटलं पाहिजे. तशीच आपली पण गोष्ट आहे, आपण पण एवढे कितीही आपल्याला डिप्रेशन येतं, फ्रस्ट्रेशन येतं, पण तरीही आपण आपल्या अपेक्षा बंद करत नाही की मला अजून काहीतरी चांगला पैसा कमवायचा आहे, मला अजून काहीतरी चांगलं करायचं आहे. आपल्यालासुद्धा कळत नाही की आपल्याला त्याच्यामधनं काय मिळतं आहे, आपण काय म्हणजे काय आपण इनपुट देतो आहे, काय आपण आउटपुट देतो आहे, ह्या गोष्टी आपल्यालासुद्धा कळत नसतात. त्याच्यामुळे आपण करताना, मुलांना सल्ला देताना आपल्यालासुद्धा एक चांगलं सल्लागार होणं तेवढंच महत्त्वाचं असतं. आपल्याला पण तितके अनुभव आले पाहिजे, तेवढे जास्त जर आपल्याला अनुभव राहतील ना त्या गोष्टीमधनं. आता मी त्रिशाला एकच सांगते की त्रिशा, तुझी स्कूलमध्ये कुठलीही कॉम्पिटिशन राहिली तर तू एक्सपेक्टेशन ठेवू नको की माझा नंबर यायला पाहिजे. फक्त माझं म्हणणं आहे की तू घरून चांगलं करून जा आणि तुझ्या परीने तू चांगलं देण्याचा प्रयत्न कर. बाकी तुझा नंबर येवो नको येवो, तुला जे होईल ते होईल, तुला काही हो, तुझा नंबर नाही आला तरी मला काही प्रॉब्लेम नाही. फक्त तू चांगलं तुझ्या परीने करून घेऊन जा. म्हणजे तू जर तुझं चांगलं केलं राहील तर मी स्वतः सॅटिस्फाईड राहील घरी. आणि आपण स्वतः असतो ना, आपल्याला स्वतःला आपला रिझल्ट माहिती असतो की आपण किती पाण्यात येत असं म्हणून. त्याच्यामुळे माझा सांगण्याचा उद्देश एक आहे की आपल्या लोकांच्या सगळ्याच गोष्टींमधून अपेक्षा वाढल्या आहेत.
सर्व गोष्टींमधनं कुठलीच गोष्ट नाही की त्या गोष्टीमधनं अपेक्षा नाही असं म्हणून. आता इव्हन तुम्हाला मी एक साधं उदाहरण सांगते. आपले नातेवाईक असो, कोणीही असो, आपल्या एवढ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत ना, आपण खूप दिवस फोनवर नाही बोललो ना, लगेच समोरची व्यक्ती आपल्याला सांगते, "तुझा फोन आलाच नाही, तू तर फोन केलाच नाही, तू फोन करायला पाहिजे होता." अरे अपेक्षा कशाला, इतक्या गोष्टींच्या अपेक्षा होऊन गेल्या आहेत आपल्या, एवढ्या गोष्टींच्या अपेक्षा होऊन गेल्या आहेत. कोणाकडनं काही वस्तू बघून आलो का लगेच तिथली अपेक्षा, लगेच तिथलं कंपॅरिझन. कोणाच्या मुलांचे संस्कार बघून आलो का लगेच तिथले संस्कारांचं, अपेक्षांचं कंपॅरिझन. या सगळ्या गोष्टी आपण अपेक्षा आणि अपेक्षाच करत असतो आपण या प्रत्येक गोष्टींच्या. तर फोनचं पण तुम्हाला वाटलं ना, की तिचा फोन आला नाही किंवा याचा फोन आला नाही, तर तुम्ही स्वतः करून द्या ना फोन. समोरची व्यक्ती जे तुला म्हणते ना, "बाबा तुझा फोन आला नाही." मग तुझं तिचा फोन आला नाही किंवा याचा फोन आला नाही हे म्हणण्यापेक्षा तेवढ्या वेळाने तू फोन करून दे, तुला जर गरज वाटते की फोन करावी असं म्हणून. तर एवढ्या बारीक-बारीक अपेक्षांनी आपणही फ्रस्ट्रेट होतो. मुलंही फ्रस्ट्रेट होतात. आपण मुलांसमोर या गप्पा मारत असतो. त्याच्यामुळे मुलांच्या पण अपेक्षा वाढत असतात, की मम्मा याच्या ह्या गप्पा मारत होती, मम्मा पप्पा याला चांगलं म्हणत होते. त्याच्यामुळे मुलांच्या पण अपेक्षा वाढत असतात. म्हणून मग मुलांना या गोष्टींमधनं डायव्हर्ट करणं किंवा आपण स्वतःही या गोष्टी डायव्हर्ट झाल्या पाहिजे, केल्या पाहिजे की नाही. आणि बघा आयुष्यामध्ये येऊन आपण जर कधी आपल्याला जर समाधानी राहायचं आहे ना आणि सुखी आणि आनंदी राहायचं आहे ना, एक गोष्टीचा मी स्वतःने 2 वर्षापासून मी फंडा एक वापरते मी स्वतः. मी पहिले मला पण राहायच्या अपेक्षा, की असं झालं नाही, तसं झालं नाही, हे झालं नाही. आता मी 2 वर्षापासून आहे ना, मी खरंच सांगते एवढं सॅटिस्फॅक्शन लागतं ना माणसाला आणि एवढं माणूस आनंदी आणि सुखी असतं ना, पहिली गोष्ट म्हणजे अपेक्षा करणं बंद करायचं. अपेक्षा जर आपण बंद केल्या ना, कुठल्याही गोष्टीच्या, मी हे काम करते, मला याच्यातनं काय मिळतंय, मला याच्यातनं काही मिळणार आहे का? किंवा याने मला फोन केला नाही, ही माझ्याशी असं बोलली नाही, हिने मला हे विचारलं नाही, मी यूट्यूब चॅनल काढलं, हिने मला कॉन्व्हर्सेशन केलं नाही, हिने मला लाईक केलं नाही, हिने मला सबस्क्राईब केलं नाही, किंवा मी हे आणलं तर याने मला छान म्हटलं नाही, किंवा मुलांना आज कॉम्पिटिशन आहे तर मुलांचा फर्स्ट नंबर यायला पाहिजे, चांगले मार्क्स मिळाले पाहिजे. कधीही मिळाले पाहिजे चांगले मार्क्स. तू जर छान अभ्यास केला आहे, चांगला अभ्यास केला तर त्याचा रिझल्ट चांगला दिसला पाहिजे. पण समोरच्या मुलाचा पहिला नंबर आला म्हणून तुझा का नाही पहिला नंबर आला? या अपेक्षा मुळात ठेवणंच चुकीचं आहे. आणि मला तर वाटतं ना, पहिली गोष्ट म्हणजे जर आपण आपला आनंद खोडून बसलोय, आपण सुखी आहेत ही गोष्ट आपण जर विसरून बसतोय ना, तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अपेक्षांचं ओझं जे आपण डोक्यावर घेऊन फिरतोय, त्या अपेक्षा जर भंग झाल्या ना, तर त्याच्यामुळे सगळा आनंद आपला मेल्ट होऊन जातो, सगळा आनंद आपला वितळून जातो. त्याच्यामुळे मी स्वतः ह्या गोष्टी फॉलो करते आणि मला ही गोष्ट सगळ्यात जास्त शिकवली असेल, तर यांच्यामुळे मी ही गोष्ट शिकलेली. कारण मला हे पहिल्यापासून सांगतायत. जसंही आमचं लग्न झालं तसंही मला प्रत्येक गोष्टीविषयी मला बोलायचे. "अपेक्षा कशाला करते राखी? अपेक्षा नको करू. अपेक्षा नाही करायच्या." मी त्या गोष्टी एवढ्या मनावर घ्यायची नाही. परंतु मी परत म्हणायची, की हे शब्द का म्हणतात? त्याच्यामुळे मग मी पण त्या गोष्टी फॉलो करायला लागले. तर मी सांगू का? दिवसभरामध्ये माझ्या डोक्यामध्ये अपेक्षा ह्या गोष्टी येतच नाही. आली तर लगेच तिला मी क्रॉस लाईन मारते किंवा तिला मी व्हर्टिकल लाईन मारते, की नाही, ही गोष्टींची अपेक्षा आपल्याला करायची नाही कारण ती गोष्ट घडणार नाही. अपेक्षांचा जर भंग झाला तर त्या गोष्टींचा आपल्यालाच त्रास होतो असं म्हणून. त्याच्यामुळे मग ह्या गोष्टींचा विचारच करणं सोडून दिलं आहे. मुलींनाही तेच सांगते. प्रत्येक गोष्ट काहीही झाली, काहीही राहिली, प्रत्येक गोष्टीला मी तेच सांगते, काहीही झालं, त्रिशा अपेक्षा करायची नाही. किंवा नविकाने मला काही विचारलं तर तिला आत्तापासून तिच्या मनावर मी ते बिंबवण्याचा प्रयत्न करते, की नाही, तसं काही नाही. ती म्हणेल, "मम्मा हे इथं गेली तर हे झालं का ते?" मी म्हणेल, "नाही, तसं काही नाही. विचार नको करू." किंवा मी तिथंच त्यांची क्रॉस लाईन मारते, तिथंच त्यांना फुली मारत असते चुकीची, रॉंग फुली मारत असते, की आत्तापासून जर ह्या सवयी लावल्या ना, तर पुढे आपलं जीवनसुद्धा खूप आनंदित होत जातं. असं तरी माझं स्वतःचं एक म्हणणं आहे आणि त्या गोष्टीशी मी सहमत आहे. कारण की होतं आहे काय माहिती आहे का? अपेक्षांचं ओझं आपण जे डोक्यावर घेऊन फिरतोय आणि त्याच्यामुळे आपण आजचा जो वर्तमान विसरतोय, आपण जे दुःखी होऊन राहतोय, एकदम खूप दुःखी होतोय, की याने मला हे विचारलं नाही, याने मला ते सांगितलं नाही किंवा हा हे म्हटलाच नाही. त्याचा तर मला काल फोन आला त्या व्यक्तीचा, मग ते कुठे म्हटले मला आणि आज तर लगेच मला माहिती पडली. ह्या अशा भरपूर अशा गोष्टी आहेत बघा. दिवसभरामध्ये ना तुम्ही ना प्रत्येकाला टिक करत जा, की मी आज किती गोष्टींच्या अपेक्षा ठेवल्या असं म्हणून. जर प्रत्येक गोष्टीच्या टिक करत गेले ना आणि रात्री झोपताना जर विचार केला ना आपण, मी स्वतःने इथपासून सुरुवात केली, की दिवसभरात मी किती गोष्टींच्या अपेक्षा ठेवल्या.
रात्री जेव्हा आपण शांत असतो ना, तेव्हा आपण विचार करायला पाहिजे की दिवसभरात मी किती गोष्टींच्या अपेक्षा ठेवल्या. मग त्या गोष्टींना टिक करत करत गेलं की दुसऱ्या दिवशी ना त्या टिक कमी कमी होत होत जातात. जे राईट मार्क असतात ते कमी कमी होत जातात. तर ते दिवसेंदिवस आपोआप कमी कमी होत गेले ना, की ते अपेक्षाच आपण ठेवणं बंद करून देतो. आणि ते अपेक्षा ठेवणं बंद झालं की आपोआप आपलं स्वतःचं माइंड एवढं फ्रेश असतो, आपण एवढे आनंदित असतो, तेवढेच माणूस आपोआप विचार करायला लागून जातो की मी अपेक्षा का ठेवते आणि माझा काय संबंध त्या लोकांशी, त्या व्यक्तीशी, त्या गोष्टीशी अपेक्षा ठेवण्याचा. नाही झालं तर नाही झालं. आता एक साधा विषय सांगते. त्रिशाची होती कॉम्पिटिशन स्कूलमध्ये, स्पीच कॉम्पिटिशन. तिने खूप सुंदर स्पीच केलं होतं, खूप छान बोलत होती ती, चांगलं होतं सगळं व्यवस्थित. तिच्या पप्पांना पण अपेक्षा होती की ती येईल, तिचा नंबर येईल. ती मला रोज म्हणायची, मम्मा मी खूप छान केलं ना मम्मा, मी खूप छान केलं ना. मला कळलं होतं की तिची अपेक्षा राहील असं म्हणून, तिची एक्सपेक्टेशन आहेत. तर मी तिला एकच सांगितलं, बघ त्रिशा, तू तुझ्या परीने, तुझ्या बाजूने तू खूप छान देण्याचा प्रयत्न केला आहे, खूप चांगलं करण्याचा प्रयत्न केला आहे. पण अशी अपेक्षा ठेवू नको की माझा नंबर यायला पाहिजे. कारण ज्या दिवशी दुसऱ्याचा कोणाचा तरी नंबर आला, आणि हे मी तिला आजच नाही, हे मी तिला पहिल्यापासून सांगते, जर कोणाचा तरी नंबर आला आणि तिथं तुझा स्कूलमध्ये चेहरा डाऊन झाला, मूड डाऊन झाला, तर तिथंच तुझं जो आनंद असतो तो स्पॉईल होऊन जातो. जे आपला हॅपीनेस असतो तो स्पॉईल होऊन जातो आपला. तर त्याच्यामुळे तू ह्या अपेक्षा ठेवू नको. आला नंबर, आनंद मानून घ्यायचा. आला नंबर, हॅपी होऊन जायचं. एखाद्याने काही दिलं तर हॅपी होऊन जायचं. नाही दिलं तर असं म्हणायचं नाही की मला का नाही दिलं, मला का नाही आला. नाही आला, इट्स ओके. त्याच्यामध्ये माझी काहीतरी कमतरता असेल, काहीतरी माझा वीक पॉईंट असेल, असं म्हणायचं आणि पुढे अजून चांगलं करायचं. ह्या गोष्टी मी तिला आत्तापासून शिकवते. त्यावेळेस ती मला असं म्हटली की मम्मा, खरंच तू किती छान सांगते ना. म्हणजे तू तू जेव्हा असं सांगितलं तूने, तर मला अचानक मी पॉझिटिव्ह झाली. बघा, इतके छोटे छोटे मुलं म्हणतात ना, मातीचा गोळा कसा घडवला, आणि मातीच्या त्या गोळ्याला घडवल्यानंतर, त्या मातीला घडवल्यानंतर त्याला कसा आकार आला, आणि तो आकार दिसतो कसा, याच्यावर सुद्धा डिपेंड असतात मुलांचे विचार. आपण मुलांना शिकवतो कसे, आपण मुलांना सांगतो काय, याच्यावर सुद्धा खूप गोष्टी डिपेंड असतात. कारण मी जर सांगितलं असतं त्रिशाला, नाही त्रिशा मला काहीच सांगू नको, मला तुझा नंबर यायलाच पाहिजे, मला काहीच नको सांगू, तुझा पहिलाच नंबर यायला पाहिजे, दुसरा पण नको, सेकंडही पण थर्डही नको. तर त्याच्यामुळे मुलं स्ट्रेसमध्ये पण जातात, त्यांना फ्रस्ट्रेशन पण येतं, त्यांना खुन्नस पण तयार होते की माझा नंबर का नाही आला. किंवा आपल्या पण अपेक्षा वाढत जातात की मीला तर सांगितलं होतं नंबर यायला पाहिजे असं म्हणून, मग नंबर का नाही आला. मग म्हणजे आपणही तिथं अपेक्षा भंग झाल्या. पण मला स्वतःला आतून माहिती आहे की माझी मुलगी जे काही करून गेली, किंवा मी जे काही स्वतःने केलेलं आहे ते मी 100% करण्याचा प्रयत्न केला आहे. मी जर यूट्यूब चॅनल काढलेला आहे, तर मी यूट्यूब चॅनल जर चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला आहे, मी जर चांगले व्हिडिओ देण्याचा प्रयत्न केला आहे. इन फ्युचर जर मी यूट्यूब चॅनल बंद केलं फॉर एक्झाम्पल, तर त्यावेळेस मला हे सॅटिस्फॅक्शन राहील की मी चांगलं काहीतरी केलं होतं, पण मला त्याच्यात यश आलं नाही, हे माझं नशीब. असं माझं आजचा व्हिडिओमध्ये सांगण्याचा उद्देश आहे की अपेक्षांचं ओझं घेऊन जर चाललो ना, तर अपेक्षाभंग होत असतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सांगा. बोलण्यासाठी खूप काही असतं, परंतु वेळेचं काहीतरी लिमिट असतं, बोलता येत नाही. आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.